नमस्कार, मी लाघवी ओमसावन बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। खरं तर जागा वाटपाचा तिढा सुटता काही सुटत नाहीये। इच्छुकांची भाऊगर्दी वाढतच चाललेली आहे, तर तिथं अस्वस्थता सुद्धा शिवसेनेत वाढत चाललेली आहे। कारण काही जागांवर आता मात्र मित्र पक्षाकडून शिवसेनेवर दबाव टाकल्याची देखील जोरदार चर्चा सुरू आहे आणि त्याचमुळे शिवसेनेत अस्वस्थतेचे वारे वाहू लागलेत की काय असा सवाल आता उपस्थित होतोय आणि हीच आज आपली स्टोरी ऑफ द डे। शिवसेनेत अस्वस्थतेचे वारे वाहू लागलेले आहेत। विद्यमान खासदारांना उमेदवारी नाकारण्याची शक्यता वर्तवली जाते। उमेदवारी जाहीर झालेल्यांचं तिकीट कापण्याची भीती देखील वर्तवली गेलेली आहे। हेमंत गोडसेंपासून भावना गवळींपर्यंत सगळेच खासदार अस्वस्थ झालेले आहेत। उमेदवारी जाहीर झालेल्यांचेही तिकीट कापण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। तिथं नाशिकमध्ये प्रचार सुरू केलेल्या हेमंत गोडसेंचा पत्ता कट होण्याची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे आणि गोडसे अस्वस्थही झाले आहेत। हेमंत गोडसे पुन्हा धावपळत मुंबईत आले असून त्यांनी एकनाथ शिंदेंची भेटही घेतली आहे। एकनाथ शिंदेंनी त्यांना आश्वस्त केल्याचा दावा हेमंत गोडसेंनी केला आहे। रंगपंचमीला उमेदवारीचा गुलाल उधळणारे हेमंत गोडसे पुन्हा अस्वस्थ झाले। मुख्यमंत्र्यांनी कामाला लागण्याचे आदेश दिल्यानंतरही त्यांच्या उमेदवारीचं काहीच ठरत नाहीये। उमेदवारी दुसऱ्याला जाहीर होणार अशी कुणकुण लागताच हेमंत गोडसे हातातलं काम सोडून मुंबई नाहीतर ठाणे गाठतात। गेल्या 2 आठवड्यात तब्बल 4 वेळेस आपल्या लवाजम्यासह हेमंत गोडसे मुंबई आणि ठाण्यात शक्ती प्रदर्शन करून आले। आजही त्यांना नाशिकचा उमेदवार बदलला जाणार याची कुणकुण लागली, त्यामुळे त्यांनी तातडीनं मुंबईचा वर्षा बंगला गाठला। बैठकीत शिंदेंनी नाशिक शिवसेनेकडेच राहील असं आश्वस्त केल्याचं गोडसेंनी सांगितलंय। महायुतीचा या ठिकाणी लवकरच या बैठका सुरू आहेत। आपण नाशिकची जागा शिवसेना ही पारंपरिकरित्या त्या ठिकाणी लढतीत आणि म्हणून ही नाशिकची जागा ही आपण शिवसेनेसाठी सोडून घेऊ, आग्रही राहू अशा प्रकारची भूमिका आपली देखील त्या ठिकाणी महायुतीच्या सर्वच नेत्यांसोबत त्या ठिकाणी आपण जाहीर करणार आहोत। हेमंत गोडसेंसोबत आलेल्या शिवसैनिकांच्या चेहऱ्यावर आक्तिकता आणि आक्रमकता असे दोन्ही भाव दिसतात। हेमंत गोडसे यांनाच उमेदवारी द्यावी अशी मागणी आता कार्यकर्त्यांनी केली आहे। नाशिकची जागा जी आहे ती शिवसेनेची पारंपरिक जागा आहे। या अगोदर या ठिकाणी खासदार राजाभाऊ गोडसे त्या ठिकाणी खासदार होते आणि त्यानंतर या ठिकाणी खासदार हेमंत अप्पा गोडसे यांनी त्या ठिकाणी 2 वेळेस खासदार त्या ठिकाणी निवडून आले आहेत आणि प्रचंड लीडने त्या ठिकाणी निवडून आले आहेत आणि या माध्यमातून नाशिक ही पारंपरिक गेल्या 25 वर्षापासून जागा आमच्याकडे आहे आणि ती आमच्याकडे राहिली पाहिजे। हेमंत गोडसेंनी उद्धव ठाकरेंचा हात सोडून भाजपला साथ दिली होती। आता भाजपच त्यांच्या राजकीय अस्तित्वावर उठल्यानं हेमंत गोडसेंमध्ये फसवणुकीची भावना मूळ धरू लागली आहे। ज्योत्स्ना गंगणे, लोकशाही मराठी, मुंबई। हिंगोलीचे उमेदवार हेमंत पाटील यांचा पत्ता कट होण्याची चर्चा सुरू झाली आहे। उमेदवारीवर संक्रांत आल्यानं तेही अस्वस्थ झालेत। हेमंत पाटील यांनी प्रचार अर्धवट सोडून मुंबईची वाट धरली आहे। शिवसेनेच्या हेमंत पाटलांचा पत्ता कट होणार। तिकीट जाहीर झाल्यानंतरही उमेदवारी धोक्यात। हेमंत पाटलांची समर्थकांसह मुंबईला धाव। हिंगोलीचे शिवसेना उमेदवार हेमंत पाटलांची उमेदवारी धोक्यात आल्याची चर्चा सुरू झाली आहे। हेमंत पाटलांचं तिकीट कापण्याची चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू झाली आहे।
निवडणुकीच्या तोंडावर केलेले सर्वे निगेटिव्ह आल्याचं कारण यासाठी देण्यात आल्याचं कळतंय। हेमंत पाटलांना याची कुणकुण लागताच अस्वस्थ झालेल्या हेमंत पाटलांनी 250 वाहनांच्या ताफ्यासह मुंबईकडे धाव घेतली आहे। हेमंत पाटलांऐवजी दुसरा उमेदवार दिल्यास त्याचा बदला घेण्याची धमकी शिवसैनिकांनी दिली। मी हेमंत भाऊंना उमेदवारी परत मुख्यमंत्री साहेबांनी द्यावी यासाठी मुख्यमंत्री साहेबांना साकडं घालण्यासाठी चाललो। जर मुख्यमंत्री साहेबांनी उमेदवारी जर परत केली नाही आणि असेच कोणी अरेगेरे उमेदवार ठेवले तर आमच्या शेनगाव आणि हिंगोलीमधील हजारो पदाधिकारी सर्व राजीनामे देणार आणि आम्ही ह्याचा बदला पुढच्या निवडणुकीमध्ये बीजेपीला दाखवून देऊ। सामान्य शिवसैनिकांसह पदाधिकाऱ्यांनी देखील राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे। हेमंत पाटील जर यांना जर तिकीट नाही भेटलं तर आम्ही सर्वच जे पदाधिकारी आहेत ते राजीनामे देऊ। हिंगोलीमधून भाजपचा उमेदवार असावा अशी मागणी भाजप आमदार तानाजी मुटकुळे। हेमंत पाटलाचा विरोध म्हणून नव्हता, आमची जागा आम्ही भारतीय जनता पार्टीला मागू लागलो। आता काल फडणवीस साहेबांनी आम्हाला सांगितलं नांदेडमध्ये की जागा शिवसेनेला आम्ही दिलेली आहे, त्यामुळे याच्यावर काही भाष्य करायची आवश्यकता नाही। हेमंत पाटलांच्या उमेदवारीकरता आग्रही असलेल्या संतोष बांगर यांनी आता अचानक युटर्न घेतलाय। एकनाथ शिंदे ठरवतील तो उमेदवार अशी भूमिका संतोष बांगर यांनी घेतली आहे। उमेदवारी बदलण्याचा हा संपूर्ण अधिकार पक्षश्रेष्ठीला असतो आणि त्यांना जर काही वाटत असेल तर मला वाटते ते वरच्या लेवलवरती तो स्ट्रॉक होऊन जाईल। विद्यमान खासदार असतानाही जाहीर झालेलं तिकीट कापलं जाण्याची शक्यता निर्माण झाल्यानं हेमंत पाटलांच्या तोंडचं पाणी पळालंय। हेमंत पाटलांनी प्रचार अर्धवट सोडून उमेदवारी वाचवण्याकरता मुंबईकडे धाव घेतलेली आहे। गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली। हातकणंगलेचे शिवसेना उमेदवार धैर्यशील मानेंचं जाहीर केलेलं तिकीट कापण्याची शक्यता निर्माण झाली आहे। सर्वेचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचं सांगून मानेंचं तिकीट कापलं जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे। या चर्चा मानेंनी फेटाळल्या असल्या तरी त्यांच्या चेहऱ्यावरची अस्वस्थता त्यांना काही लपवता आलेली नाहीये। कालचा दिवस 1 एप्रिल होता। कालची बातमी जी चालवली ती एप्रिल फुल म्हणून आपण या ठिकाणी डोक्यातून काढून टाकावी। हातकणंगलेचा प्रचार करण्याऐवजी हातकणंगलेत माझी उमेदवारी कायम राहणार असं सांगण्याची वेळ शिवसेनेचे हातकणंगलेचे उमेदवार धैर्यशील मानेंवर आली आहे। प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना धैर्यशील मानेंची जाहीर केलेली उमेदवारी कापली जाणार अशी चर्चा सुरू झाली आहे। धैर्यशील मानेंबाबत केलेल्या सर्व्हेचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचं कारण यासाठी सांगण्यात आलंय। मानेंनी मात्र सर्व्हेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानं उमेदवारी मिळाल्याचा दावा केलाय। अनेक वेळा लोक रिपोर्टिंगच्या बाबतीत चर्चा करायची होती, काहीतरी या ठिकाणी त्यात बिनसलंय असं त्या ठिकाणी म्हणायचे। पार्टी करत असताना ह्या सर्व बाजूंचं ॲनालिसिस करूनच एखादा उमेदवार त्या ठिकाणी लॉन्च करत असते आणि माझे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह असल्यामुळेच त्या ठिकाणी हे उमेदवारी देण्याचं काम पार्टीनं त्या ठिकाणी केलं। उमेदवार बदलणार असते तर केव्हाच बदलला असता। आता उमेदवार बदलण्याची वेळ गेल्याचंही धैर्यशील मानेंनी सांगितलंय। शिवसेनेनं उमेदवार जर बदलायचा असता तर त्या ठिकाणी उमेदवारी जाहीर होण्याआधीच बदलला असता। उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कोणत्याही पद्धतीचा बदल यामध्ये या ठिकाणी होणार नाही। मी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा एक कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो। जाहीर केलेलं तिकीट कापणार या शक्यतेनं माने थोडेसे अस्वस्थ वाटत असताना त्यांच्या मदतीला सदाभाऊ धावून आले आहेत। हातकणंगलेचे उमेदवार मानेच असल्याचं त्यांनी अगदी छाती ठोकपणे सांगितलंय। मला काल काही बातम्या पाहायला मिळाल्या की धैर्यशील मानेंच्या उमेदवारीवरती फेरविचार होणार। अजिबात धैर्यशील मानेंच्या उमेदवारीवरती फेरविचार होणार नाही। हातकणंगल्याचे उमेदवार हे धैर्यशील मानेच असते। शिवसेनेच्या बहुतांश उमेदवारांना तिकीट मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागलाय। तिकिटाकरता झुंजावं लागल्यानं शिवसेना खासदारांमध्ये अस्वस्थता वाढली आहे। या अस्वस्थतेचा आगामी काळात विस्फोट होण्याची शक्यता नाकारता येत नाही। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर।